त्या मुलगीचा हकनाक बळी गेलेला आहे. त्याच्यात कुणी राजकारण करून मध्ये पडू नये आणि पडल्यास ते 96 कोळी मराठा संघटना स्टाईलनं घोटपूजन करण्यात येईल. काही झालं तरी कोणही मोठा येऊन दे, काही झालं तरी आम्ही यातून मागे हटणार नाही. आणि तुम्ही जर आम्हाला हे करायला लागला, पोलीस स्टेशनला सुद्धा आमचं एक सांगणं आहे, तुम्ही जर आम्हाला यातनं डावलायला लागला तर आम्हाला रस्त्यावर उतरायचं काही नवीन नाही आहे. पोलीस प्रशासनाविरोध सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार. कारण ह्या मुलीला श्रेष्ठाला आमच्या न्याय मिळवून हा देणार म्हणजे देणारच. मुझे जो सही लगता है मैं करता हूं, वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलिस कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों ना हो. आज आम्ही श्रीशा श्रीनाथ इंगळे त्या काल आमची मुलगी म्हणजे श्रीशा श्रीनाथ इंगळेंची मुलगी ऍक्सिडेंटमध्ये सह्याद्री पब्लिक स्कूलच्या हलगर्जीपणामुळं हकनाक बळी गेलेली आहे. तर ते काल कंप्लीट करताना फक्त ड्रायव्हरवर आणि गाडीवरती कंप्लीट झालेली. तर आज आम्ही ही त्यांच्या घरची वगैरे सगळे आलेले आहेत, ते मुलगीचे वडील आणि ज्यांनी आम्ही आज सगळे येऊन त्या प्रशासनावरती आणि सह्याद्री पब्लिक स्कूल जे संस्थापक पुन्हा शाळा प्रशासन यांच्यावरती केस घालण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. तर ते आता कोकरूड पोलीस स्टेशननी पण सहकार्य करून आमचे हे अर्ज वगैरे हे सगळं घेऊन आम्ही आता ही कंप्लेंट वगैरे केलेली आहे सगळी. तर हे आता ईश्वरपूर DYSP ऑफिसला एक प्रत द्यायची आहे आणि इथल्या पोलीस प्रशासनाचं सुद्धा आम्हाला आता सहकार्य आहे आणि त्यांची काय म्हणजे असं अडवणूक वगैरे अशी काय नाही आहे. तर आमची त्यांच्या पोलीस प्रशासनाकडे एकच मागणी आहे की काही झालं तरी कोणही मोठा येऊन दे, काही झालं तरी आम्ही यातून मागे हटणार नाही. आणि तुम्ही जर आम्हाला हे करायला लागला, पोलीस स्टेशनला सुद्धा आमचं एक सांगणं आहे, तुम्ही जर आम्हाला यातनं डावलायला लागला तर आम्हाला रस्त्यावर उतरायचं काही नवीन नाही आहे. पोलीस प्रशासनाविरोध सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार. कारण ह्या मुलीला श्रेष्ठाला आमच्या न्याय मिळवून हा देणार म्हणजे देणारच, एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्याच्यात कुणीही त्या मुलगीचा हकनाक बळी गेलेला आहे, त्याच्यात कुणी राजकारण करून मध्ये पडू नये आणि पडल्यास ते 96 कोळी मराठा संघटना स्टाईलनं घोटपूजन करण्यात येईल. एवढेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.